देखील या रॅलीमध्ये सहभागी आहेत, यावरती लक्ष असेल. तुर्तास पुढची बातमी बघूयात. महसूल मंत्री नव्हे तर जात पडताळणी समिती दाखले देते असं विखे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे. मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांनी जरांगे पाटलांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. जात पडताळणी समितीला सीएम सुद्धा निर्देश देऊ शकत नाहीत असं विखे पाटलांनी स्पष्ट केलंय. मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांची शंका दूर करू असंही राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. खरं म्हणजे महसूल मंत्र्यांचा याच्यात काही संबंध नाही आहे. महसूल मंत्री काही दाखले देत नाही. जी जात पडताळणी समिती आहे ती दाखले देते. आता जात पडताळणी समिती जी आहे ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे. त्याला मी काय माननीय मुख्यमंत्री सुद्धा डायरेक्शन देऊ शकत नाही ना. त्यांना जे उद्या तिथं काही विपरीत घडलं, काही चुकीचं झालं तर त्यामध्ये मग अनेक अशा घटना आहेत की लोक न्यायालयात जातात. परंतु कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी असल्यामुळे जात पडताळणी समिती त्या संदर्भात योग्य निर्णय करते. त्यात महसूल मंत्र्यांचं काही मला वाटतं माननीय बावनकुळे साहेबांच्या बद्दल विनाकारण माननीय पाटलांचा गैरसमज झालेला दिसतोय. पण म्हणून म्हटलं मी त्यांना भेटून मला वाटतं ह्या सगळ्या विषयाची त्यांना स्पष्टता देणार आहे.